नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं माहिती आहे का, आजचा जो विषय आहे ना तो खूप संवेदनशील आहे आणि जेवढा तो संवेदनशील आहे ना तेवढाच तो महत्त्वपूर्ण देखील आहे। सध्या मी सायकोलॉजीच्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे ना बऱ्याचशा केसेस मला बघायला भेटतात। बरेचसे लोक त्यांचे प्रॉब्लेम सांगत असतात आणि आजूबाजूला पण बऱ्याचशा गोष्टी पाहायला भेटतात। सध्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे। न्यूजपेपरमध्ये अशा प्रकारच्या स्टोरीज आपल्याला रोज पाहायला भेटतात। अमुक व्यक्तीची बायको प्रियकरासोबत पळून गेली, प्रियकरासोबत मिळून नवऱ्याचा खून केला वगैरे वगैरे भरपूर गोष्टी। पण ह्या ज्या सगळ्या गोष्टी घडत आहेत ना त्याच्या पाठीमागे सायकोलॉजिकल कारणं पण खूप महत्त्वाची असतात। इनफॅक्ट ज्यावेळेस एखादी गोष्ट घडते ना त्याच्या पाठीमागं खूप गोष्टी त्याला जॉईंट असतात, त्यामुळे ती गोष्ट घडत असते। ज्यावेळेस पण एखादी स्त्री घरातून बाहेर जाते ना तिच्या जाण्यापाठीमागं घरातलं वातावरण तिला सुटेबल वाटत नाही। तिच्या मनासारखं ज्यावेळेस काही घडत नाही ना त्यावेळेस मग ती बाहेर बघायला लागते। मी बऱ्याच अंशी ज्यावेळेस समाजामध्ये ऑब्झर्व करतो ना, एकदा एखाद्या व्यक्तीचं लग्न झालं ना तो 4 दिवस बायकोची काळजी घेतो, तिला नव्याचे 9 दिवस जाईपर्यंत तिला खूप जपतो, फिरून वगैरे आणतो इकडं तिकडं। नंतर एकदा जी घरात तिला कामाला लावतो परत तिच्याकडे बघतच नाही। आणि ह्या भरपूर गोष्टी होताना दिसत आहेत। म्हणजे स्त्री म्हणजे घरातली मोलकरीणच होऊन बसली आहे मोस्टली लोकांच्या घरामध्ये। ती सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत नुसतं सगळ्यांचं काम करत राहते, सगळ्यांची सेवा करत राहते, पण तिच्या कामाचं कोण कधी कौतुक करताना दिसत नाही। इनफॅक्ट ती थोडी जरी चुकली ना की सगळे तिचं परत नाव खराब करतात की याला काय वळणच नाही, अशीच आहे तशीच आहे वगैरे वगैरे। किंवा तिला एक सेपरेट आयडेंटिटी आहे, तिला पण एक आयुष्य आहे, तिला पण स्वतःचं काहीतरी मन आहे, या गोष्टींचा लोक विचार करत नाहीत। तिला पण भावना आहेत, तिचा जास्त कोण विचार नाही करत। तिनं म्हणजे भूक लागली की जेवण दिलं पाहिजे, टायमिंगला माझा डब्बा मला पाहिजे। म्हणजे ही जी पुरुषप्रधान जी संस्कृती आहे ना त्याच्यामुळे भरपूर गोष्टी मिस होत आहेत। इनफॅक्ट माणसाचा मुळात स्वभावच असतो की त्याला एखादी गोष्ट भेटल्यानंतर त्या गोष्टीची त्याला व्हॅल्यू राहत नसते। म्हणजे मिळेपर्यंत ते खूप चांगलं असतं। लग्न व्हायच्या अगोदर नवरा बायको 2-2, 4-4 तास फोनवर गप्पा मारतात, सगळ्या गोष्टी होतात। पण लग्न झालं आणि 1 महिना झाला ना पण तो संवाद कमी व्हायला लागतो। आता भेटले, आता कुठं निघून जाणार आहे वगैरे अशी व्यक्ती तिला गॅरंटेड घ्यायला लागतो। मग तो 24 तास कामामध्येच असतो, घरी आल्यावर पण त्याचं काम काम काम, जेवणे करणे, निघून जाणे मित्रांसोबत, घरच्यांना वेळच न देणे। आणि अशा गोष्टी असतात ना ह्या खूप बारीक असतात पण खूप इम्पॉर्टंट असतात। त्या स्त्रीचा आपण आदर केला पाहिजे, तिच्या कामाचं कौतुक केलं पाहिजे, तिला ॲप्रिशिएट केलं पाहिजे, तिच्यासोबत संवाद साधला पाहिजे। तिनं जर एखादी गोष्ट चांगली केली असेल तर तिला आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे। कारण कसं असतं, प्रत्येक व्यक्तीला ना कौतुक पाहिजे असतं। ज्यावेळेस एखादी व्यक्ती 100% टाकून एखादी गोष्ट करते ना त्यावेळेस ती ॲप्रिसिएशन एक्सपेक्ट करत असते। तिला वाटत असते की माझ्या ह्या कामाला कोणीतरी नावाजावं, मी एवढं छान सगळं केलंय, मला कोणीतरी छान म्हणावं वगैरे वगैरे। त्यामुळे दिवसातून आपण त्या व्यक्तीला एखादी कॉम्प्लिमेंट देणं खूप महत्त्वाचं असतं। पण मोस्टली लोक हे करत नाहीत, त्यांना कमीपणा वाटतो, शेपारून जाईल, डोक्यावर बसल असं लोकांचं म्हणणं येतं। पण ह्याच चुका परत व्यक्तीला खूप जड होतात। त्याच्यामुळे ना जी पण आपली पत्नी असेल ना तिच्यासोबत संवाद साधा, तिच्या कामाचं कौतुक करा, तिला ॲप्रिशिएट करा। आठवड्यातून, महिन्यातून किंवा एखाद्या स्पेशल ओकेजनला, कोणाचा बड्डे असला किंवा ॲनिव्हर्सरी असले तर तिला फिरवून आणा। आता मोस्टली लोक फिरवून आणायचं म्हटलं की कुठं तर लग्नाला घेऊन जा, कुठं हे जा वगैरे वगैरे, त्याला फिरवणं म्हणत नाहीत। वेळ काढून आपल्या फॅमिलीसाठी आपण जायचं असतं, फक्त फिरण्यासाठी, तिथं दुसरं काय मोटिव्ह नसतं। ज्यावेळेस आपण या छोट्या छोट्या गोष्टी करतो ना, वेळ देणं, संवाद साधणं, त्या व्यक्तीची विचारपूस करणं, त्या व्यक्तीचा आदर करणं। आता माझ्या आजूबाजूला बरीचशी लोक आहेत जे सतत म्हणत असतात की लग्नाला एवढे वर्ष झालं, माझ्या नवऱ्यानं मला आजपर्यंत कुठंच फिरवून नाही आणलं। म्हणजे हे सिम्पटम्स असतात। त्या व्यक्तीला काय पाहिजे ते व्यक्ती सतत म्हणून दाखवतोय आपल्याला, पण आपण त्या गोष्टीला नजरअंदाज करत असतो। आपण स्वतः 100 ठिकाणी फिरून येतो, मित्रांसोबत मजा मस्ती करतो, पार्टी करतो, पण समोरच्याला पण मन आहे, त्याला पण अपेक्षा आहे, या गोष्टीचा आपण विचार नाही करत। आणि जर कोणी आपल्याला असं काही सांगायला लागलं ना की आपल्याला वाईट वाटतं किंवा माझ्यासोबत असं कधी काय होणारच नाही असं वाटायला लागतं। पण मोठमोठ्या घरातल्या सुद्धा अशा गोष्टी झालेल्या आहेत। त्यांच्या स्त्रियांना वेळ न दिल्यामुळे, त्यांच्या स्त्रियांना नीट आदर न दिल्यामुळे, त्यांना प्रॉपर टाईम न दिल्यामुळे, त्यांना न समजून घेतल्यामुळे त्यांनी ती पावलं उचलताना मी स्वतः बघितलं आहे। त्याच्यामुळे ना जग काय म्हणेल ह्याचा जास्त विचार करू नका, आपल्या फॅमिलीसाठी वेळ द्या, आपल्या घरच्यांची कदर करा। जर आपलं घर सुखी असेल ना तर आपलं आयुष्य सुखी होईल। जर आपल्या घरातल्या लोकांना आपल्याकडून प्रेम मिळत नसेल ना तर मग ते दुसरीकडून प्रेमाची अपेक्षा करतात
त्याच्यामुळे ना आपण आपल्या गोष्टींची काळजी घेतली ना की मग काय प्रॉब्लेम येत नाही. छोटे छोटे सिम्पटम्स असतात, व्यक्ती सतत म्हणून दाखवत असतो, मला तुम्ही हे दिलं नाही, मला तुम्ही हे आणलं नाही. त्या गोष्टीची कॉस्ट लई खूप मोठी नसते. आपण घर बांधणे, बंगला बांधणे, मोठी गाडी घेणे हीच आपली मोठी स्वप्न आपण बघत राहतो. पण छोट्या छोट्याच्या गोष्टी असतात. नुसतं फिरून आणा, कुठेतरी एखादा आईस्क्रीम खाऊ घालून आणा किंवा साधं एखाद्या चौपाटीवर जाऊन कुठेतरी भेळ पाणीपुरी खाऊन आणा, त्या व्यक्तीला खूप भारी वाटतं. कधीतरी एखादी मूव्ही दाखवून आणा, खूप भारी वाटतं त्या व्यक्तीला. पण ह्या गोष्टी कोणीही करत नाही. मोस्टली खेड्यामध्ये तर ह्या गोष्टी कधी होताना दिसत नाहीत. 4, 6, 10 वर्षातून एखादी मूव्ही दाखवणं आणि त्याचंच कौतुक सांगत बसणं, मी फिरायला नेतो, मी असं करतो, मी तसं करतो. पण हे योग्य नाही आहे. त्या व्यक्तीला पण मन आहे, त्याला पण स्वप्न आहेत, त्याला पण आयुष्याचा आनंद घेऊ वाटतो. ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. पण ज्यावेळेस तो व्यक्ती आपल्या हातातून निघून जातो ना, त्यावेळेस मग आपण त्याला ब्लेम करायला लागतो की तो व्यक्ती वाईट आहे, त्यानं जे वागलाय ते अत्यंत चुकीचं आहे वगैरे वगैरे. तो जे वागलाय ते चुकीचंच आहे, पण तो व्यक्ती असं का वागलाय हे आपण कधी समजून नाही घेत, आपण त्यालाच ब्लेम करतो. त्याच्यामुळे ना आपल्या आयुष्यामध्ये ना आपण आपल्या घरच्यांना वेळ देणं, त्यांच्यासोबत प्रॉपर संवाद साधणं, त्या व्यक्तीला काय कमी आहे ते प्रॉपरली ऐकून घेणं खूप महत्त्वाचं असतं. त्यांच्या जास्त अपेक्षा नसतात, पण आपण तेवढं सुद्धा करत नाहीत. आपण स्वतःसाठी भरपूर गोष्टी खर्चतो वगैरे, पण घर म्हटलं ना जास्त खर्च होते काय की असं वाटायला लागतं. म्हणजे आपली जी सेल्फिश वृत्ती असते ना स्वतःमध्ये जगण्याची, त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. त्याच्यामुळे घरच्यांना वेळ द्या. संवाद महत्त्वाचा आहे, स्पर्श महत्त्वाचा आहे, सहवास महत्त्वाचा आहे, आदर महत्त्वाचा आहे. ह्या जर गोष्टी आपल्या आयुष्यात असतील ना तर कुठलाच व्यक्ती आपल्याला सोडून नाही जात. कारण ज्यावेळेस आपण समोरच्याला आदर देत असतो ना, तो पण व्यक्ती आपला आदर करत असतो. ज्यावेळेस आपण समोरच्याला वेळ देत असतो ना, तो पण आपली रिस्पेक्ट करत असतो. मग ते प्रेम वाढत जातं ह्या गोष्टीतून. त्याच्यामुळे संवाद, स्पर्श, सहवास, सामंजस्य या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. जर एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती चुकली ना तर त्या व्यक्तीला लगेच जास्त बोलून नाही दाखवायचं, त्या व्यक्तीला हर्ट नाही करायचं. चुका सगळ्यांकडून होत असतात. मी मोस्टली लोकांना त्यांच्या बायकोंच्या आईबापांबद्दल बोलताना बऱ्याचदा पाहत असतो, तुझ्या आईबापांनी तुला हे शिकवलं आहे का वगैरे वगैरे. कुठल्याही स्त्रीला तिच्या आईबापांबद्दल बोललेलं आवडत नसतं, तिच्या माहेरच्या लोकांना बोललेलं आवडत नसतं किंवा तिच्या पास्टबद्दल बोललेलं आवडत नसतं. पण मोस्टली लोक ह्या चुका प्रामुख्याने करतात, तिला टोचवतात, तिची कदर करत नाहीत. पण ह्या गोष्टी थांबवणं खूप महत्त्वाचं असतं. जगाला दाखवण्यासाठी किंवा हाय मनाला बायको नसते, बायको म्हणजे एक जबाबदारी असते. आणि जर ती जबाबदारी आपल्यात पेलण्याची ताकद असेल तर आपण लग्न करायचं असतं. तिला समजून घ्या, तिला तिची बाजू मांडण्याचा अधिकार द्या, तिला तिच्याप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी थोडंसं स्वातंत्र्य द्या. ती कुठेही निघून नाही जाणार. पण आपण तिला चौकटीत बांधून ठेवतो, आपल्या मान्यता तिच्यावर थोपवतो आणि त्या चौकटीमध्ये तिला अडकावून ठेवलं ना की मग तिला बेचैन होतं, मग ती बाहेर बघायला लागते. आणि एकदा जर का ती निघून गेली की मग ते दुःख परत सहन करणं खूप कठीण जातं. लोक सुसाईड पण करतात. पण ज्यावेळेस आपल्या हातात ती गोष्ट असते ना, आपण त्याची किंमत नाही करत. लेट नाईट कधीही येणं, कधीही उठून जाणं, तुला काय कळतंय, शांत बस, सतत तिचा अपमान करणं, सतत तिला कमी लेखणं, ती फक्त कामाला चालली आहे असं गृहीत धरणं. पण आपण तिचा कधी विचार नाही करत की ती संपूर्ण तिचे आईबाप सोडून, तिचं संपूर्ण गाव सोडून आपल्या घरी आली आहे, आपली सेवा करते आहे, तिला आपल्याशिवाय कुणाचाही आधार नाही आहे. आणि ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी तिच्या समजून घेतो, ज्यावेळेस आपण ह्या गोष्टींचा विचार करायला लागतो ना, मग ते प्रेम वाढत जातं. ते आपल्या घराला स्वतःचं घर म्हणून राबायला लागते, आपल्यावर, आपल्या घरच्यांवर जीवापाड प्रेम करायला लागते. पण तिला तो आदर, तिला ते प्रेम, तिला ती व्हॅल्यू देणं खूप महत्त्वाचं आहे. जर एवढ्या गोष्टी केल्या तर कुठली स्त्री निघून जाणार नाही, कुठली स्त्री निघून जाणार नाही. पण जर आपण ह्या गोष्टी करण्यामध्ये चुकलो ना, मग त्याची गॅरंटी कोणी नाही घेऊ शकत, कुणीच नाही घेऊ शकत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या. आणि आयुष्यात जर तुम्ही ह्या चुका करत असाल अनावधानाने, कोणी जाणूनपूर्वक करत नसतं, पण आपल्या बिझी शेड्यूलमुळे किंवा आपल्या स्वभावामुळे किंवा आपल्या चालत आलेल्या चालीरीतीमुळे ना आपला एक स्वभाव बनलेला असतो. जे चालत आलं ना तेच आपण पुढे घेऊन जात असतो. पण ते ब्रेक करून आपण ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे. पिढी बदलत चालली आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे. एखाद्या व्यक्तीजवळ पोहोचणं हे खूप सोपं झालं आहे. आधीचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. त्याच्यामुळे इम्प्लिमेंटेशन खूप महत्त्वाचं आहे. जर ते नाही केलं तर आपण पण काही गोष्टींचे शिकार होऊ शकतो. पण ती वेळ माझ्यावर येणारच नाही, माझी बायको अशी करणारच नाही, ह्या भ्रमामध्ये कधी राहू नका. तिला प्रेम द्या, तिचा आदर करा, तिला स्वातंत्र्य द्या. एवढ्या जरी गोष्टी तुम्ही केल्यात ना तर तुमचं आयुष्य खूप आनंदी होईल. घर असं भरलेलं असेल, घरामध्ये सगळ्या गोष्टी उत्सुकतेने होतील, घरामध्ये आनंद लाभेल, सगळ्या गोष्टी होतील.
फक्त त्या लक्ष्मीला सुखी ठेवा, ती तुमचं संपूर्ण आयुष्य सुखी ठेवेल, एवढं सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या जर काय प्रतिक्रिया असतील ना तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.